आहे. हे आहे आमचं सेकंड लोकेशन. इथे विलेज लाईफस्टाईल जे आहे ना सोपं. नेक्स्ट मंदिर आहे. Everyone, a very good morning from Mahabaleshwar. Welcome to the day 3 of Mahabaleshwar vlog. आज आम्ही काय काय एक्सप्लोर करणार आहे, आज आम्ही कुठे कुठे जाणार आहे हे तुम्हाला आजच्या महाबळेश्वरच्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. सो स्टे ट्यून टिल द एंड. अँड वन मोर थिंग, आज तुम्हाला बघायला मिळेल, आज आम्ही मॅक्सिमम जे टेम्पल्स वगैरे आहे ते एक्सप्लोर करणार आहोत. लॉट्स ऑफ फन, लॉट्स ऑफ मस्ती, कारण उद्या आहे आमच्या महाबळेश्वर ट्रिपचा लास्ट डे. सो एन्जॉय फुलेस्ट. सो वेदर everything is so much perfect. So we are enjoying our vacations a lot. खूप सगळ्या लॉट्स ऑफ मेमरीज आहे. ऑनलाईन कॅमेरामध्ये मी जितक्या गोष्टी शूट करू शकते तितक्या तर आहेच, बट ऑफलाईन कॅमेरामध्येही आम्ही खूप सगळे प्लेसेस वगैरे एक्सप्लोर करत आहे, खूप सगळ्या फॅमिली टाईम स्पेंड करत आहे. अँड इट्स वर्थ. सो आय मस्ट रिकमेंड यू, जर समजा तुम्ही समरमध्ये तुम्हाला थोडं रिलॅक्सेशन पाहिजे, थोडं वेदर चेंज पाहिजे, कारण महाराष्ट्रामध्ये सगळीकडे खूप जास्ती ऊन आहे. आणि महाराष्ट्रातल्या 2-3च प्लेसेस आहे ज्या मला माहिती आहे थंड आहे. माथेरान झालं, महाबळेश्वर झालं. सो यू मस्ट हॅव टू विजिट. कारण म्हणजे थोडं रिलॅक्सेशन, थोडं हीट वेव, थोडं गरमीपासनं थोडं काहीतरी चेंज तुम्हाला इथे मिळते. सो आजचा व्लॉग लास्टपर्यंत नक्की बघा, तुम्हाला खूप सगळ्या गोष्टी आज बघायला मिळेल. सो चला भेटूया नेक्स्ट लोकेशनमध्ये. व्हेरी फर्स्ट लोकेशन प्रतापगड आम्ही जाणार होतो, बट जाता जाता पहिले आम्ही थोडं ताक घेतलं. कारण असं आहे की ताकाने बॉडी एकदम थंड राहते आणि ॲसिडिटी होत नाही. कारण मला जर थोडंही लेट झालं तर मला ॲसिडिटी होते, दॅट्स वाय. हा असा दिसत आहे प्रतापगड. मी म्हणजे थोडी मेडलमध्ये आलेली आहे, मेडलमधून तुम्हाला दाखवत आहे. हा अजून एवढा गड आम्हाला चढायचा आहे. हे आपले आहे किल्ले शिवाजीराजेंच्या काळातले. किती उंच होते. आता एवढ्या सगळ्या फॅसिलिटीज असूनही चढायला किती त्रास होते. आणि ते लोक त्यावेळेस आपल्या स्वराज्यासाठी आपल्यासाठी लढले होते. तिथनं ज्यावेळेस आम्ही खाली उतरलो त्यावेळेस आम्ही तिथलं जे ओरिजिनल आमच्यासमोर घुसळताना बघितलेलं जे ताक आहे ते प्यालो. त्याने मन अजून शांत झालं. प्रतापगडचा जो किल्ला आहे तो चढताना आम्हाला ॲक्च्युअलमध्ये हे रिअलाईज झालं की आपल्याला चढायला उतरायलाच म्हणजे एवढी एनर्जी लागते, एवढा त्रास होता. त्यांनी त्यावेळेस स्वराज्य ज्यावेळेस निर्माण केलं त्यांनाही त्यावेळेस किती सगळे एफर्ट्स घेतलेले असेल. आणि म्हणजे खरंच आपला जो इतिहास आहे तो खरंच बघण्यासारखा आहे. एक वेळा तुम्ही नक्की तिथे विजिट करायला पाहिजे. आणि आता आम्ही जे नेक्स्ट लोकेशन जाणार आहे, नेक्स्ट लोकेशन आहे शिवकालीन खेडेगाव. म्हणजे शिवाजीराजेंच्या काळामध्ये कसे लोक जगत होते, ते जे गाव होतं, गावाची एकदम सुंदर अप्रतिम असं जे आहे ना ते त्यांनी तिथे रेखाटलेलं आहे. कधी एखादं ठिकाण फक्त डोळ्यांना नाही तर मनालाही स्पर्श करून जातं. आणि महाबळेश्वरच्या या शिवकालीन खेडेगावामध्ये आमच्यासोबत अगदी तेच झालं. आजच्या धावपळीच्या जगात आपण इतके मॉडर्न झालो आहोत की जुन्या काळातलं साधं शांत आणि मनाला समाधान देणारं आयुष्य आपण कुठेतरी विसरूनच गेलेलो आहोत. इथे पण पाऊल टाकताना असं वाटलं जणू आपण थेट शिवाजी महाराजांच्या काळात पोहोचलेलो आहोत. आजूबाजूला मातीची घरं, कौलारू छप्पर, घराबाहेर सुंदर आणि त्या वातावरणात एक वेगळी शांतता. प्रत्येक छोटी गोष्ट इतकी बारकाईने रेखाटलेली होती की खरंच हे फक्त प्रदर्शन नाही तर एक जिवंत इतिहास वाटत होता. सगळ्यात आधी माझं लक्ष गेलं तर ते जे चुलीवरचं जे स्वयंपाकाकडे, मातीच्या चुलीवर शांतपणे ज्या पोळ्या
करताना ती स्त्री होती, बाजूला तांब्याची भांडी, पितळेची भांडी ठेवलेली आणि त्या दृश्यात इतकी ऊब होती की क्षणभर असं वाटलं आपण आपल्या आजीच्या जुन्या घरात आलेलो आहेत. आजच्या मायक्रोवेव्ह आणि फास्ट फूडच्या जगात त्या चुलीवरच्या पोळीचा सुगंध जरी खरा नसला तरी त्या आठवणी मात्र अगदी खऱ्या वाटत होत्या. जेवण झाल्यानंतर पानाचा वेढा बनवण्याचं हे दृश्य इतकं सुंदर दाखवलं होतं. त्या काळातल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये किती प्रेम आणि आपुलकी होती हे जाणवत होतं. थोडं पुढे गेल्यावर लहान मुलं गल्लीत खेळताना दिसली. कोणी दगडदांडू खेळत होतं, कोणी धावत होतो, कोणी मित्रांसोबत हसत होतं. ना मोबाईल ना इंटरनेट, तरी कितीही आनंद बालपण होतं ना ते. आजची मुलं स्क्रीनमध्ये हरवून गेलेली आहे आणि त्या काळातली मुलं मातीमध्ये खेळून मोठी होत होती. त्या दृश्याने खरंच मनाला खूप काही शिकवलं. एका बाजूला विठुरायाची सुंदर मूर्ती आणि समोर भक्त पुंडलिक भजन गात बसलेले. ते वातावरण इतकं शांत आणि भक्तमय होतं की काही क्षण आपण फक्त तिथे उभं राहून ते अनुभवतच राहिलो. भजनाचा आवाज, मंदिरासमोरची शांतता आणि त्या वातावरणात मिळणारं समाधान हे शब्दांमध्ये सांगणं खरंच खूप कठीण आहे. थोडं पुढे गेल्यावर स्त्रिया विहिरीतून पाणी काढताना दिसत होत्या. डोक्यावर घागर, चेहऱ्यावर साधेपणा आणि आयुष्यात समाधान. त्या काळात सुविधा कमी होत्या पण मन मात्र खूप श्रीमंत होतं. आज आपल्याकडे सगळं आहे पण वेळ नाही, शांतता नाही आणि समाधान तर अजूनच नाही. वडाच्या झाडाखाली गावातील लोक निवांत बसून गप्पा मारताना दाखवले होते. ना घाई ना स्ट्रेस, फक्त माणुसकी आणि आपुलकी. आजच्या जगात लोक खूप कनेक्टेड आहेत पण मनाने मात्र खूप दूर गेलेले आहेत. आणि त्या जुन्या काळात लोकांकडे टेक्नॉलॉजी नव्हती पण नाती मात्र खूप घट्ट होती. सुतार त्यांचं काम करत होता, लोहार लोखंड घडवत होता. प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या कामात प्रामाणिक आणि प्रत्येक कामाला मान होता. आजच्या जनरेशनला कदाचित हे सगळं सिंपल वाटेल पण खरं सांगायचं तर ह्याच साधेपणात त्या काळाचं खरं सौंदर्य दडलं होतं. तांब्याची भांडी, मातीची घरं, चुलीचा धूर, गावातील आवाज हे सगळं इतकं सुंदर रेखाटलं होतं की आपण फक्त बघत नाही तर ते जगायला आलेलो आहे. हा फक्त एक आणि त्या गावाच्या मधोमध उभी असलेली ती जुनी बैलगाडी क्षणभरासाठी आम्हाला थेट शिवकालीन काळात घेऊन गेली. लाकडी चाकं, शांत उभे बैल आणि त्या गाडीचं साधं पण सुंदर रूप. आजच्या फास्ट लाईफमध्ये त्या बैलगाडीमध्ये एक वेगळी शांतता जाणवत होती. आणि त्या खेडेगावातलं अजून एक सुंदर दृश्य म्हणजे मेंढपाळ आणि त्याच्या आजूबाजूला फिरणारी छोटी छोटी पक्षी. मेंढपाळ शांतपणे आपल्या मेंढ्यांसोबत उभं होता आणि त्याच्या आसपास पक्ष्यांची चिवचिव सुरू होती. ते दृश्य इतकं नैसर्गिक आणि शांत वाटत होतं जणू निसर्ग आणि माणूस एकमेकांसोबत अगदी मनापासून जगत होते. आजच्या शहरात असा शांतपणा क्वचितच अनुभवायला मिळतो पण त्या एका दृश्याने मनाला एक वेगळीच शांतता दिली. चारा लाव, चारा टाक गाईला. दूध दूध दोवत आहे ही मुलगी, पहा. पाय पाय मारेल तुला ती. दूध दोवत आहे तू. चार तिला, चारा चार. जाते जात्यावरचं दळण, जात्यावर त्या दळण दळत आहे. सुद्धा मैया दही घुसळत आहे. याच्यात दही घुसळतं. इथे आल्यावर ॲक्च्युअलमध्ये असं वाटत आहे आम्ही गावी आलेलो आहे. एकदम बिलकुल त्यांनी इथलं जे कन्स्ट्रक्शन आहे ते तसंच बनवलेलं आहे. गावाचा दुसरा पार्ट. विहीर आहे, विहिरीतून बाया जसं पाणी काढते त्या पाणी काढत आहे आणि ते कावठनी ते पाणी घेऊन जातात घरी. असं इकडे एक दुसरं दृश्य आहे जिकडे हातोडा वगैरे आहे. वर दही वगैरे बांधलेलं आहे. असं तिकडे ते जे आहे त्यांनी टोपले वगैरे जे बनवलेले आहे. एव्हरीथिंग इज हिअर. ते बघा बायका पाणी घेऊन येतात कावडनी. ते बघा ते झाडावर, हातावर झाडावर चढून तोडत आहे. घोडा चालवता येते का तुला? चालवता येतो? चल बच्चा. आम्ही लहानपणी खेळत होतो 4 गोट्या. गाववाल्या बाईकचं ही बापू आहे तांब्याची भांडी. जे आहे ना विडा पानविडा खातात जेवण झाल्यावर, तेही इव्हन आहे. तिजोरी जुन्या काळातली तेही आहे. बंगळी अँड ऑल एव्हरीथिंग इज हिअर. तर ही जी प्लेस आपण आत्ता बघितली हे आहे शिवकालीन खेडेगाव. प्राचीन काळातले जे गावं होते कसे होते अँड ॲक्च्युअलमध्ये त्यांनी जिवंत असे सगळे जे आहे खूप प्रॉपर प्रकारे त्यांनी डिझाईन केलेले आहे. खूप छान वाटते. म्हणजे इट्स वर्थ. 100 रुपीज एंट्री तिकीट आहे पर पर्सन. सो 100 रुपीज तिकीट आहे तर इट्स वर्थ. आपण आपल्या मुलांना एकदा तरी तिथे घेऊन जायला पाहिजे कारण पहिलेसारखं जे वातावरण आहे ना, आजकाल तुम्ही गावातही जाल तरी एकदम इतकं जिवंत नाही. सगळ्या गोष्टी आता एकदम मॉडर्न झालेल्या आहे.
बट आपल्या मुलांना या ज्या गोष्टी आहे या कळायला पाहिजे. याच्यासाठी तुम्ही एक वेळा जर महाबळेश्वर आले तर नक्की एक वेळा तुम्ही इथे विजिट करायला पाहिजे, प्रतापगड किल्ला आणि हे जे आहे खेडेगाव. तर आमचं नेक्स्ट अँड थर्ड लोकेशन आहे महादेव मंदिर महाबळेश्वरचं. आणि याची स्टोरी माहिती आहे का काय झाली, आम्ही तिकडच्या रोडनी आलो होतो बट खूप सगळं ट्रॅफिक होतं. तर म्हणून म्हटलं चला यार, लास्ट टाइम गेलो होतं तर आता नाही जाऊ, कारण खूप सगळं ट्रॅफिक होतं. तर आम्हाला असं वाटलं की अजून जास्त टाईम कन्झ्युमिंग राहील, वन वे तिथे सुरू होतात. आम्ही रिटर्न आलो. ठीक आहे, आम्ही रिटर्न आलो. मग आम्ही म्हटलं महाबळेश्वरचा जो रोड आहे ओल्ड मार्केट जाऊ, तिथे अजून जे 2-3 मंदिर आहे तिथे जाऊ. 2 मंदिर होते. तर आम्ही घुमून फिरून म्हणजे असा जो रोड होता ना तिकडनं गेलो, ट्रॅफिक होतं म्हणून असं वापस आलो. तो फिरून आम्ही महादेव मंदिरमध्येच आलो. सो बघा देवाची लीला, म्हणजे आम्हाला मंदिरमध्ये जायचंच होतं, महादेवाने आम्हाला बोलवलंच होतं म्हणून आम्ही तिकडनं नाही बट इकडून असं फिरून आता मंदिरमध्ये चाललो आम्ही. चला मी तुम्हाला दर्शन करवते. हे पहिलं मंदिर आहे जिथे आम्ही आलो. हे नेक्स्ट मंदिर आहे स्वयंभू अतिपळेश्वर मंदिर. आणि ॲट दी एंड आम्ही आलेलो आहे महादेवाच्या मंदिरात. इथे 4-5 मंदिर आपण एका वेळेस करू शकतो. पंचगंगा मंदिर आहे, सगळं दाखवते मी तुम्हाला. तर आमचं शिवलिंगाचं दर्शन झालेलं आहे आणि आतमध्ये फोटोग्राफी व्हिडिओग्राफी काही अलाव नाही आहे. तर मी इथे बाहेर आल्यानंतर शूट करत आहे. सो आतमध्ये जास्त काही करते नाही, 10 मिनटात आमचं दर्शन झालं. एकदम मोठी लाईन होती आणि स्वयंभू मंदिर आहे हे. आणि ॲक्च्युअलमध्ये म्हणजे खरंच आम्हाला यायचंच होतं, आम्हाला देवानी बोलवलंच होतं म्हणून आम्ही इतका पूर्ण राऊंड मारून आलो होतो. इतकं सगळं ट्रॅफिक असूनही म्हणजे एवढं ट्रॅफिक म्हणून आम्ही वापस गेलो, बट आम्ही घुमून फिरून तिथंच आलो देवळात. बट आमचं दर्शन छान झालं, हो ना कादिरे. तर नेक्स्ट मंदिर चाललेलो आहे आम्ही, पंचगंगा मंदिर. हे सगळे मंदिर इथे आहे आणि हे सगळे मंदिर आम्ही बघितले. तर आता आम्हीचं दर्शन झालेलं आहे पंचगंगा नदीचं. त्या पंचगंगा नदीमध्ये तिथे 5 नद्यांचा संगम आहे. कृष्णा, वेना, कोयना, गायत्री आणि सावित्री या 5ही नद्यांचा जो उगम आहे, तिथनं त्या नद्यांमधून झालेला आहे सह्याद्री पर्वतातून. तर तिथलं जे तीर्थ आहे घेतलं, तिथे फोटो व्हिडिओज बिलकुल अलाउ नव्हते. मग आम्ही तिथलं दर्शन वगैरे केलं. म्हणजे अतिमहाबळेश्वर टेम्पलसाठी आपण उतरलो तर एकदम रोडवरच 3-4 आपले टेम्पलचे दर्शन होऊन जाते. मग तिथनं आता आम्ही चाललेलो आहे महाबळेश्वरचं जे मार्केट आहे ते एक्सप्लोअर करायला. आता मार्केटमध्ये काय काय आहे महाबळेश्वरच्या हे तुम्हाला मी दाखवते. आम्ही आलेलो आहे कॅफे पीटर आणि इथे आता आम्ही थोडंसं काहीतरी खाऊ. आम्ही कॅफेमध्ये ऑर्डर केलेली आहे पावभाजी. आणि आम्ही इथे ब्रंच केला, कारण आम्ही जेवण जर आता केलं असतं तर संध्याकाळी आम्हाला पूर्ण भूक लागली असती. आणि मॉर्निंगला आम्ही खूप जास्ती हेवी ब्रेकफास्ट केला होता म्हणून आम्हाला दुपारी आणि थोडं काही ना काही खाणं पिणं सुरूच होतं म्हणून लंच आम्ही केला नव्हता. म्हणून आता मला असं वाटते 6 ते 6:30 झालेले आहे आणि आम्ही थोडासा ब्रंच केला, कारण संध्याकाळी आम्हाला प्रॉपर जेवण करायचं आहे. कारण जर लवकर जेवण केलं तर मग 10-11 वाजता मला भूक लागते. आणि महाबळेश्वरचं लोकल मार्केट खरंच त्या ट्रिपमधला एक मोस्ट व्हायब्रंट आणि मेमोरेबल पार्ट होता. थंडगार हवेमध्ये मार्केटमध्ये पाऊल टाकताच एक वेगळीच एनर्जी जाणवत होती. दोन्ही बाजूंनी छोटी छोटी दुकानं, रंगीबिरंगी वस्तूंनी भरलेली, कुठे हँडबॅग चप्पल, कुठे लेदर बॅग्स, कुठे सुंदर स्वेटर्स आणि जॅकेट्स. सगळीकडे लोकांची गजबज, शॉपकेअर्सची आणि त्या वातावरणातील एक वेगळीच एक्साइटमेंट. प्रत्येक दुकानात काही ना काही खास होतं आणि म्हणूनच मार्केटमधून बाहेर पडावंसंच वाटत नव्हतं. आणि मार्केटमध्ये फिरता फिरता आम्ही थांबलो ते गरमागरम पाणीपुरीसाठी. थंड हवेमध्ये स्पायसी पाणीपुरी खाण्याची मजा लिटरली नेक्स्ट लेवल होती. एकीकडे थंडगार हवा आणि दुसरीकडे तिखट चटपटीत पाणीपुरी. त्या छोट्याशा मुवमेंटने ही ट्रिप अजून स्पेशल बनवली. कुठे गरमागरम कॉर्न भाजले जात होते तर कुठे चहाचा सुगंध हवेत पसरला होता. त्या थंड वातावरणात हातात गरम चहा घेऊन मार्केटमध्ये फिरण्याचा अनुभव खरंच अनफर्गेटेबल होता. मार्केटमध्ये फिरताना असं वाटत होतं की इथल्या प्रत्येक गोष्टीत एक वेगळीच चार्म आहे. ना फक्त शॉपिंग, ना त्या जागेचं अटमॉस्फिअर, लोकांची एनर्जी आणि तिथली वाईब सगळंच मन जिंकणारं होतं. गुड मॉर्निंग फ्रॉम द डे 4 इन महाबळेश्वर. महाबळेश्वरमध्ये डे 4ला आम्ही जास्त काही एक्सप्लोअर करायला नाही आहे, कारण मॅक्स टू मॅक्स ऑलमोस्ट खूप सगळ्या ज्या प्लेसेस आहेत त्या आम्ही ऑलरेडी एक्सप्लोअर केलेल्या आहे. अँड इट्स अ रिटर्न डे.
म्हणजे आता आम्ही चाललेलो आहे मुंबई रिटर्न. अर्ली मॉर्निंग 10 o'clockला आम्ही निघालो, कारण आम्हाला मला 2-3 कामं आहे. सो ते करता करता आम्हाला घरी जायला संध्याकाळ होणारच आहे, म्हणून आम्ही अर्ली मॉर्निंग निघालो, कारण आम्हाला ट्रॅफिक मिळालं नाही पाहिजे असं आता आमचा एम आहे. बट लेट्स सी काय होते. आणि 1-2 प्लेस पण जायचं आहे. तर असा आजचा आमचा प्लॅन आहे. आणि कालचा जो व्हिडिओ होता मी काल याच्यासाठी एंड नाही केला, कारण कालची मॉर्निंग लास्ट 2 days सारखी होती. आलो आम्ही, जेवण वगैरे केलं, खेळलो, टाइम स्पेंड केला, ॲज लाईक दॅट. सो म्हणून काल काही मी केलं नाही. बट आज काय काय आहे हे तुम्हाला बघायला मिळेल. सो स्टे ट्यून्ड टिल द एंड. आहे हे पूर्ण गावच जे आहे ते पुस्तकांचं गाव आहे, भिलार. तर आम्ही इथे आलेलो आहे पुस्तकांची गाव बघायला. साहित्याची वाचन संस्कृतीची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रात उभारलेलं पुस्तकांचं गाव म्हणजे वाचन प्रेमींसाठी जणू पर्वणी. निसर्गाच्या सानिध्यात आपल्या आवडत्या लेखकाच्या पुस्तकाचं रसग्रहण करणं यासारखा आनंद वेगळाच. ही सुरुवात आहे नवसंकल्पनेची, ही सुरुवात आहे नव उद्देशाची. पुस्तकांचं गाव ही नाविन्यपूर्ण संकल्पना मांडली ती महाराष्ट्राचे मराठी भाषा मंत्री माननीय श्री विनोदजी तावडे यांनी आहे. भिलारच्या ग्रामस्थांनी एकमताने या उपक्रमाला पाठिंबा दिला. एवढंच नाही तर त्यांनी स्वतःच्या राहत्या घरांचा काही भागही यासाठी उपलब्ध करून दिला. मराठी भाषेचं शब्द भांडार अथांग आहे. मराठी साहित्य संपदा लोकांपर्यंत प्रभावीरित्या पोहोचावी यासाठी विशेष इथे जे दिलेले आहे ना, रेड अँड ग्रीन, म्हणजे ग्रीनमध्ये जे आहे त्याच्यात आपण जाऊन राहू शकतो आणि रेडमध्ये जाऊन बुक्स वाचू शकतो. महाराष्ट्र शासनाचा हा प्रकल्प आहे. तर हे एक गाव आहे, घर आहे. 35 घरांपैकी एक घर आहे, म्हणजे घरी घरी असं त्यांनी दिलेले आहे. तर हे जे आहे हे पुस्तकाचं गाव आहे. इथे 35 असे घर आहे जिथे पुस्तकं आहेत ठेवलेले, म्हणजे तुम्ही तिथे जाऊन रीड करू शकता. जसं मी तुम्हाला आधीची जी क्लिप दाखवली 1-2, त्या क्लिप्समध्ये जसं सांगितलं त्यांनी, म्हणजे असे डिवाईड केलेले आहे. कुठे स्पोर्ट्स झालं, कुठे स्टोरी टेलिंग झालं, कुठे हिस्ट्री, अशा टाईपचे जे हे सगळे त्यांनी डिवाईड केलेले आहे आणि असे प्रत्येकाच्या घरी ठेवलेले आहे. म्हणून त्या गावाचं नाव आहे पुस्तकांचं गाव. आणि हा जो आहे म्हणजे आपली जी वर्ल्ड आहे, म्हणजे आता सगळे डिजिटलच्या याच्यामध्ये लोक बुक्स वगैरे वाचणं विसरून गेलेले आहे. सो इट्स म्हणजे हा त्यांनी एक प्रकल्प प्रोजेक्ट म्हणून स्टार्ट केलेला आहे. तर जर समजा तुम्ही इथे आले तर तुम्ही एक वेळा नक्की व्हिजिट करायला पाहिजे. अँड दिस इज द लास्ट अँड बेस्ट पार्ट ऑफ द ट्रिप. स्ट्रॉबेरी. महाबळेश्वर आलो, स्ट्रॉबेरी घेऊन नाही गेलो, इट्स नॉट पॉसिबल. सो आम्ही आलेलो आहे स्ट्रॉबेरीज वगैरे घ्यायला. स्ट्रॉबेरी इथे 12 महिने स्ट्रॉबेरीचं सीझन आहे. हे फळ आहेत नाही, फळं ही जे झाडालाच सुकलेली आहेत फळं. सुकलेली फळं ही छोटीवाली सुकत जातात, अशी मोठीवाली पाणी सोडतात. मी 1 kg स्ट्रॉबेरी घेतली आणि ॲक्च्युअलमध्ये ऑथेंटिक, म्हणजे बिलकुलच काय म्हणते, बिलकुलच केमिकलवाल्या नाही आहे. म्हणजे खाऊन तर मला असं जाणवलं. आणि मी ज्या मुंबईत खाते ना त्या आंबट असतात आणि या प्रॉपर गोड स्ट्रॉबेरीज आहे. ज्यावेळेस आम्ही आलो महाबळेश्वरला तर आम्हाला कोणीतरी सांगितलं होतं की सीझन नाही आहे, तर म्हणून चांगल्या नसणार. तर 3 दिवस आम्ही खाल्ल्या नाही. बट आम्हाला आता जाताना स्ट्रॉबेरीज घेऊन जायच्या होत्या, म्हणून आम्ही आता खाल्ली. ॲक्च्युअलमध्ये गोड आणि खूप सुंदर स्ट्रॉबेरीज आहे, फ्रेश आणि डिरेक्ट शेतातून आलेले आहे. त्या कारण आम्हीच आमच्यासमोर टोपला आणताना बघितलं. सो आम्ही 1 किलो स्ट्रॉबेरीज घेतल्या. 100 रुपये पाव असा त्याचा रेट आहे. तर इथे म्हणजे आम्ही ज्यांच्याजवळून घेतलं त्यांच्याजवळ तर आम्हाला चांगलं वाटलं. आणि सगळ्यांजवळच चांगल्या स्ट्रॉबेरी आहे, कारण फ्रेश शेतातून येत आहे. सो महाबळेश्वर आल्या आहे, सो यू मस्ट हॅव टू टेस्ट स्ट्रॉबेरीज. अँड वी आर इन पुणे. आणि इथून आम्हाला घ्यायचे होते हापूस आंबा, म्हणून आम्ही वाया पुणे आलेलो आहे. किती छान 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 आंबे आहे. आंबा हे दोघं आम्हाला पुण्यात भेटायला आले होते. महाबळेश्वर वरून वाया पुणे आम्ही या लोकांना भेटायला. येस, स्ट्रॉबेरी आणि मँगो.
तर कशी वाटली तुम्हाला आमची महाबळेश्वरची ट्रिप कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की